टाळ्याच्या सर्वांनी टाळ्याच्या कडकडामध्ये आपले ग्रेट मेंटर श्री डी.एल. कंका सर यांचं स्वागत करावं. प्लीज वेलकम श्री डी.एल. कंका सर. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. तर सर्व शेतकरी आणि शेतकरी डिस्ट्रीब्युटर यांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण सेंद्रिय शेतीबद्दल माहिती घेणार आहोत आणि सेंद्रिय शेती करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजेत आणि जमिनीचं आरोग्य कसं सुधारायला पाहिजेत याविषयी आपण आजच्या या झूम वेबिनार मध्ये चर्चा करणार आहोत. तर मी माझी पीपीटी शेअर करतो. मित्रांनो, तुम्हाला या प्रेझेंटेशन नंतर बरेचसे काही प्रश्न पडतीलही, पण जे बी तुमचे प्रश्न असतील हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला सेक्शन झाल्यानंतर किंवा आपली झूम मीटिंगच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न कोणाचे असतील तर त्यासाठी वेळ देणार आहे. तर प्लीज मधामध्ये कुणीही प्रश्न विचारू नये. त्याचबरोबर मध्ये मध्ये आपले जे माईक आहेत हे माईक सुद्धा बंद ठेवायचे, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपला माईक चालू ठेवतो आणि त्यामुळं समोरच्या व्यक्तीला डिस्टर्ब होऊ शकतो. माझी स्क्रीन दिसते सर? Yes, sir. ओके. तर बघा, काही प्रश्न तुमच्यासाठी आहेत. तुम्ही या ठिकाणी बरेचसे शेतकरी आहेत, बरेचसे काही लीडर सुद्धा आहेत. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पिकवता ते खाण्यायोग्य आहे का? बघा मित्रहो, आज आपण जे शेतामध्ये धान्य पिकवतो, भाजीपाला पिकवतो ते खरंच खाण्यायोग्य नाहीये, पण आपल्याकडे पर्याय सुद्धा नाहीये, कारण 100% जैविक प्रोडक्ट आपल्याला सध्या तरी मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये. पण मित्रहो, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे काम करता ते काम करून जे तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण झाले आहे का? म्हणजे तुम्ही जी शेती करता ती शेती करत करत जे बी तुमची स्वप्न आहेत ते पूर्ण झाले आहेत का? निश्चितच मित्रहो, शेतकऱ्याचं कुठलंही स्वप्न पूर्ण होत नाही, कारण मी सुद्धा एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि इथं असलेले बरेचसे लीडर शेतकऱ्यांचेच मुलं आहेत आणि इथं बरेचसे शेतकरी सुद्धा आपल्या या झूम वेबिनार मध्ये हजर आहेत. पण त्यांचे आतापर्यंतचे जे स्वप्न आहेत ते फक्त स्वप्न राहिलेले आहेत. त्याचे कारण काय ते सुद्धा आपण आजच्या वेबिनार मध्ये पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या शेतीला जैविक प्रोडक्ट देता का? किंवा तुम्ही तुमच्या शेतीला जो बी खर्च करता हा सेंद्रिय पद्धतीने करता का केमिकल युक्त करता? चौथा प्रश्न आहे की तुमच्या परिवाराच्या सर्व गरजा, स्वप्न, इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आणि पैसा आहे का? कधी बघा तुम्ही शेतामध्ये आहात, बांधावर आहात, कधी बघा तुमच्याकडे वेळ नाहीये, कधी बघा तुमच्याकडे पैसा नाहीये. जून आला की तुम्ही सावकारात जाता, जुलै आला की पैसे नेऊन देण्यासाठी पुन्हा सावकाराच्या दारात जाता. तुमचा खिस्सा नेहमी खालीच असतो. म्हणून मित्रहो, शेती ही न परवडणारी बाब होऊन बसलेली आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असे आपले आजोबा म्हणायचे, पण आता बिलकुल तसं राहिलं नाहीये. उत्तम शेती म्हणायलाच फक्त उत्तम शेती राहिली, पण त्या शेतीमधून कुठल्याही गरजा पूर्ण होत नाहीयेत आणि कुठलेही स्वप्न पूर्ण होत नाहीयेत. मित्रहो, तुमचा खर्च हा उत्पादनापेक्षा कमी आहे का? तुम्ही जे उत्पादन करता त्यापेक्षा खर्च कमी आहे का? बऱ्याच वेळेस असं होतं की 15,000 रुपये सोयाबीनला एका एकरला खर्च येतो आणि 15,000ची किंवा 10,000ची सोयाबीन तुम्हाला त्या शेतामध्ये पिकते. याचं काय कारण आहे? या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माझ्या पुढील प्रेझेंटेशन मधून मिळणार आहे. तर हे प्रेझेंटेशन तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचंय आणि जे बी तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही या सेक्शनच्या शेवटी मला विचारायचे. बघा, व्यवसाय, शेती व्यवसाय, भारत हा कृषी प्रधान देश आहे, मान्य आहे आपल्या सगळ्यांना, पण 90% शेतकरी हे कर्जबाजारी. याचं कधी विचार केला का? या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने विचार करायला पाहिजे की आपण बँकेच्या दारात का जात आहे. बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं डोक्यात हे आणायला पाहिजेत की आपण कर्जमुक्त शेती करू शकतो का? जर निश्चित करू शकत नसेल तर मग शेती करायची कशासाठी? कर्जबाजारी होण्यासाठी?
निश्चितच नाही. मित्रो, शेतकरी कर्जबाजारी का होतो याचे काही प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण आहे बघा, शेतीचा खर्च आणि उत्पादन खर्च यांचा हिशोब नाही. जर आता आम्ही बघा बऱ्याच ठिकाणी फील्डवर जातो, शेतकऱ्यांना विचारतो की सर तुमच्याकडे डायरी आहे का, तुम्ही तुमचा शेतीचा खर्च मांडला आहे का? उत्तर येते नाही. 100पैकी एखादा विद्वान शेतकरी म्हणतो की सर माझ्याकडे पूर्ण शेतीचा हिशोब आहे. पण 99% शेतकऱ्यांकडे शेतीचा हिशोब नाही. आम्ही जेव्हा फील्डवर जातो तेव्हा विचारलं की सर तुमच्याकडे का नाहीये, हिशोब का नाहीये, तर त्यांचं उत्तर असते की सर हिशोब पाहिला ना तर शेती करावीशीच वाटत नाही. हिशोब पाहिला तर शेती करावीशी वाटत नाही, त्यामुळे आम्ही हिशोब ठेवत नाही. त्यांचंही काही चुकीचं नाहीये, त्यांनी त्या गोष्टी जाणवल्या आहेत, अनुभवल्या आहेत, म्हणून ते म्हणतात की सर शेतीचा खर्च आम्ही लिहित नाही. पण शेतकऱ्यांनो 100% तुम्ही तुमच्या शेतीचा खर्च लिहा. आणि खर्च का लिहायचा? कारण आपल्याला कळतं की आपण किती खर्च करायलो आणि उत्पन्न किती काढायलो. दुसरी गोष्ट, शेतकरी जो कर्जबाजारी आहे त्याचं दुसरं कारण असं आहे की शेतीसोबत हा कुठलाही जोड व्यवसाय करत नाही. जसं शेळी पालन असेल, बकरी पालन असेल, त्यानंतर गाय म्हैस किंवा कोंबडी पालन असेल, कुक्कुट पालन म्हणू आपण त्याला, किंवा गांडूळ शेती असेल, किंवा कुठला तरी भाजीपाला असेल, यासारखं फुलशेती असेल, यासारखा नवीन नवीन प्रयोग किंवा नवीन नवीन व्यवसाय तो शेतीसोबत करत नाही. फक्त सोयाबीन, तूर, उडीद, मूग यामध्येच तो ग्रस्त आहे, व्यस्त आहे. म्हणून आपण वर्षभर टाकत राहतो आणि शेवटी आपल्या हाती काहीच येत नाही. पैसा हा खेळता राहिला पाहिजे, त्यासाठी कुठला तरी साईड व्यवसाय तुम्ही करायला पाहिजेत. आणि साईड व्यवसाय हा शेतीशी रिलेटेड असला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण काहीतरी पानपट्टी टाकून बसतो आणि 24 तास पानपट्टीवर राहतो आणि शेतात मध्ये रोई फिरून जातात, म्हणजे शेतीकडे लक्ष नसतं. शेतीला शेतीविषयक शेतीपूरकच जोड व्यवसाय निवडा, म्हणजे तुमची शेती तोट्यामध्ये येणार नाही, शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की केमिकलचा अतिवापर केल्यामुळे सुद्धा शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे जमीन नापीक होत आहे. आज रोजी बघा की तुमच्या शेतामध्ये 12-15 क्विंटल आपण सोयाबीन काढली एका एकर मध्ये. आज 5 क्विंटल 4 क्विंटल सोयाबीन तुम्हाला त्या शेतामध्ये होत आहे. याचा कधी विचार केला का हो? कधी विचार केला का की आपल्या सोयाबीन का कमी होत आहे? कधीच विचार केला नाही आणि कधी करणार सुद्धा नाहीयेत. पण 2025 पर्यंत जिथं आज तुम्हाला 5 ते 6 पोते सोयाबीन होते, त्याच ठिकाणी तुम्हाला 100% सांगतो मी, तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो, 2025 पर्यंत तुमच्या शेतामध्ये सोयाबीनचे 2 पोते सुद्धा उगवणार नाहीत. आणि त्याच दिवशी तुम्हाला जसं म्हणतात तो शेतकरी कर्जबाजारी आहे, आत्महत्या करतो, तर शेतकऱ्याला आत्महत्याच करावी लागणार आहे. मित्रो, आज वेळ आहे बदलण्याची. आज वेळ आहे तुम्हाला सेंद्रिय शेतीकडे वळण्याची. तुम्ही जर आज सेंद्रिय शेतीकडे नाही वळाला तर येणारा काळ तुमचा सुद्धा नोकिया होणार आहे. तुम्ही स्वतःमध्ये बदल नाही केला तर तुमचा सुद्धा नोकिया होणार आहे. म्हणून म्हणतो केमिकलचा अतिवापर करणं हे सुद्धा शेतकरी कर्जबाजारी होण्याचं एक प्रमुख कारण आहे. त्यानंतर मालाला बाजारभाव मिळत नाही. मला सांगा, हे आपल्या हाती आहे का? जी गोष्ट आपल्या हाती नाही त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. मालाला भाव मिळत नाही म्हणून लढत बसण्यापेक्षा आपलं जे उत्पन्न आहे ते वाढवा. आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणं ही काळाची गरज आहे. म्हणून तुम्हाला आज हा जो सेंद्रिय शेतीचा प्रोग्राम आहे हा त्याचसाठी आपण आयोजित केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायचंय आणि 100% जमीन, आरोग्य आणि पैसा ह्या तिन्ही गोष्टी वाचवायच्या. भारताला सुजलाम सुफलाम करण्याचं वसा आम्ही घेतलेला आहे आणि तो वसा पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या झूमच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचं जागरूकरण करत आहे. सर्वात महत्वाचं की शेतीविषयी अपुरे नॉलेज. बघा मित्रो, भाव वाढवला, खर्च कमी केला, उत्पादनाचा हिशोब ठेवला, शेतीसोबत एखादा जोड व्यवसाय केला, पण जर तुम्हाला शेतीमध्ये जे आपण पिकवतो त्याचं जर नॉलेज नसेल तर निश्चितच मित्र हो, तुम्हाला 100% तो जे बी तुम्ही पीक घेसाल
ते परिपूर्ण चांगलं उत्पन्न मिळणार नाही. अंजली गोटे मॅडम, अंजली मॅम माईक बंद करा प्लीज. कुणीही मधामध्ये आपला माईक चालू करू नये, फक्त ऐकायची झूम मीटिंग आहे, प्लीज. बघा, शेतीविषयी अपुरे नॉलेज असणे हे सुद्धा खूप मोठी घोडचूक आहे शेतकऱ्यांची. तुमच्या पिकाची माहिती ही तुमच्यापेक्षा तुमच्या दुकानदाराला जास्त माहिती. तुम्ही दुकानदाराकडे जाता आणि त्यांना विचारता की सर आम्हाला औषधी द्या. दुकानदार काय करतो, त्याला ज्या प्रोडक्ट मध्ये फायदा आहे तो प्रोडक्ट तुम्हाला चिपकवतो. पण तुम्ही कधी गेले का, त्यांना गेल्या म्हटले का की सर मला हा प्रोडक्ट द्या, अमिनो ऍसिड द्या, सध्या माझी शेंगा अवस्थेमध्ये प्लांट माझा किंवा शेती माझी किंवा सोयाबीन माझी जे प्लांट भरण्यामध्ये आहे किंवा शेंगा भरण्यामध्ये आहेत, मला अमिनो ऍसिडची गरज आहे. कधी मागितलं का हो? नाही. आमच्या शेंगावर आळ्या आहेत, काहीतरी द्या, हाच प्रश्न असतो. पण शेंगाची आकार मोठा करण्यासाठी आम्हाला अमिनो ऍसिड द्या हे कधीच मागत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांनी पहिले तुमचं नॉलेज वाढवणं गरजेचं आहे. आता हे नॉलेज घ्यायचं कुठून? हजारो व्हिडिओ पडलेले आहेत तुम्हाला नॉलेज देण्यासाठी युट्यूबला. आपण काय बघतो? आपण बघतो माधुरी दीक्षितचे गाणे, आपण बघतो मल्लिका शेरावत, बरोबर आहे, आपण बघतो पिक्चर, तामिळी पिक्चर बघतो आपण, बरोबर आहे, तेरी झलक शर्मिली, बरोबर आहे. यानं नाही चालणार. शेतकरी मित्रांनो, अँड्रॉइड मोबाईल मध्ये आपण 200 रुपये दर महिन्याला घालतो, तर शेतीविषयक व्हिडिओ हजारो पडलेले आहेत. त्या हजारो व्हिडिओचा तुम्ही उपयोग घ्यायला पाहिजे. या सर्व गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही सुद्धा 100% कर्जबाजारी शेतकरी होणार नाहीत. आणि जर तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुम्हाला आम्ही कर्जबाजारी सुद्धा होऊ देणार नाहीत, कारण आम्ही कर्ज मुक्त शेतकरी अभियान राबवत आहोत. बघा, सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन यामध्ये आपण 100% ऑर्गॅनिक शेतीकडे वळलेला आहोत. आम्ही गेले 4 वर्षापासून सेंद्रिय शेतीची कास धरलेली आहे आणि या 4 वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन करण्याचे काय फायदे आहेत किंवा सेंद्रिय शेती करण्यामागचा काय उद्देश आहे बघूया. पहिला उद्देश असा आहे की आपण जेव्हा सेंद्रिय शेती करतो, सेंद्रिय शेती ही 100% खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते. बघा, आपले आजा पंजोबा सेंद्रिय शेती म्हणजे 100% सेंद्रिय शेणखतावर आपली शेती करत होते. आणि सेंद्रिय कर्ब म्हणजे काय, की जे आपला पाला पाचोळा असतो नंतर जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. आणि त्या सेंद्रिय खतावर शेती करणे म्हणजे सेंद्रिय शेती. खूप मोठा सेंद्रिय शेती म्हणजे खूप मोठा काही हे नाही. केमिकल फ्री शेती करणं ते सुद्धा सेंद्रिय शेती होतं. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणे, हा पहिला फायदा सेंद्रिय शेतीचा आहे. दुसरा फायदा असा आहे, जमिनीची सुपीकता कायम राहते. दिवसेंदिवस जमीन नापीक होत चाललेली आहे, बंजर होत चाललेली आहे. जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचं कार्बनी पदार्थ राहिले नाहीयेत. जमिनीचा पीएच बिघडलेला आहे. त्याचबरोबर जमिनीचं उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे. जमीन सध्या बिमार आहे. म्हणून आपल्याला आपली जमीन सुदृढ करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळायचं आहे. हा दुसरा फायदा आला. तिसरा फायदा असा, विषमुक्त अन्न मानवाला मिळते. बघा, जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती करायला लागलात तेव्हा तुम्ही जे विष पिकवतात ते 100% विषमुक्त अन्न आपल्याला मिळणार आहे. WHO म्हणतो की 2025 पर्यंत घराघरात कॅन्सर होईल. असं का म्हणतो? त्यांनी सर्वे केला की बरेचसे लोक केमिकल खातात. दिवसातून त्यांनी 10 का 20 ग्राम काहीतरी केमिकल आपल्या पोटात जाते, असा त्याचा रिपोर्ट आहे. तर हे सगळं कशामुळे जातं की आपण आपल्या शेतामध्ये केमिकलचा भरपूर मारा करतो आणि तेच पूर्ण केमिकल शेवटी आपल्या पाण्याद्वारे आपल्या पोटात जाते. म्हणून आपल्याला 100% 2025 पर्यंत कॅन्सर होईल असं म्हटलेलं आहे. चौथा फायदा असा आहे की मानवी आरोग्य चांगले राहते. जेव्हा तुम्ही विषमुक्त अन्न खाता तेव्हा मानवी आरोग्य चांगलं राहते. आता बऱ्याच वेळेस असं होतं की बाबा आपल्याला काय 2 पोते गहू लागतात, बाकीचा गहू तुम्ही केमिकल युक्त करता, पण तुम्ही कुणाच्या तरी मुखात केमिकल घालता, हे बी विसरू नका, है का नाही. तर 100%
मानवी आरोग्य जर तुम्हाला दुरुस्त करायचे असेल, चांगले ठेवायचे असेल, तर तुम्हाला सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. मातीचा पीएच सामू खूप बिघडलेला आहे, तो मेंटेन करण्यासाठी सुद्धा सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे. ह्या 5 नाही अशा अनेक गोष्टी आहेत की जे अनेक फायदे आहेत सेंद्रिय शेती करण्याचे. बघा आता बघा की वेस्टीज हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, यावर सेंद्रिय शेतीद्वारे आपण पूर्ण शेती डेव्हलप करतो. पण हे या ठिकाणी दुसरी एक गोष्ट अशी आहे की 70% आम्ही पाणी आणि माती यावर काम करतो आणि 30% हे पिकावर काम करतो. ही आमची पद्धती आहे. आता बघा या ठिकाणी कृषी केंद्रावर जर तुम्ही गेलात, जी आता तुम्ही सध्या केमिकल शेती करता, ही 100% केमिकल आहे आणि केमिकल असून फक्त माती आणि पाण्याचा कधीच विचार केला जात नाही. तिथं फक्त 30% काम केलं जातं आणि 100% 70% काम हे फक्त आणि फक्त पिकावर केलं जातं. पिकाला आळी आली, मारा औषध. पाण्या वाकडे झाले, मारा औषध. कोकडा आला, मारा औषध. बुरशी आली, मारा औषध. पण ते पीक सुदृढ राहण्यासाठी तुम्ही काहीच करत नाही. जमिनीचं आरोग्य तुम्ही तपासत नाही. जमिनीकडे तुमचं लक्ष नाहीये, तुमचं लक्ष सगळं पिकाकडे आहे. आणि म्हणून पिकाकडे लक्ष दिल्यामुळं मला सांगा, ज्या महिला समजा एखादी गरोदर महिला जर वीक असेल, दुबळी असेल, तिला जर अन्न व्यवस्थित मिळालं नाही तर बाळ कसं जन्मलो? 100% बाळ सुद्धा कुपोषितच जन्मेल. म्हणून आपलं बाळ कुपोषित जन्मत आहे कारण आपली माता ही 100% बिमार आहे. जी माती आहे ती 100% बिमार आहे आणि या 100% बिमार असलेल्या मातीला आजारातून मुक्त करण्याचं काम वेस्टेजने हाती घेतलेलं आहे. म्हणून आम्ही 100% जैविक शेतीकडे, सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहोत. गेल्या 17 वर्षापासून आम्ही ज्यावर काम करत आहे वेस्टेज. पण दुर्दैव आपलं की आज तुमच्याकडे हा कन्सेप्ट येत आहे. बघा शेतीचे उत्पन्न कमी होण्याचे महत्वाचे काही कारण आहेत, ते आपण बघूया. पहिलं कारण म्हणजे जीवाणू. मातीचं आरोग्य कसं बिघडलं बघा. मातीमध्ये जीवाणू राहिलेले नाहीयेत आणि जीवाणू राहिले नाही. दुसरी गोष्ट पांढरी मुळी सुद्धा राहिली नाही. जर करिता तुमच्या शेतामध्ये तुम्ही पोत्यानेही खत ओतलं पण जीवाणू नसतील तर तुमचा त्या खताचा काहीही उपयोग होत नाही. मग आता जीवाणू करतात काय? हे जीवाणू या खताचं विघटन करण्याचं काम करतात. जोपर्यंत जीवाणू त्या खताला विघटन करत नाहीत, खताचे विघटन करत नाहीत, तोपर्यंत मुळाला अन्न म्हणून उपलब्ध होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहित सुद्धा नाहीये की जीवाणूचा रोल काय. पण जीवाणूचा रोल या ठिकाणी हे आहे की जे आपण केमिकलचं किंवा आपलं जैविक खत टाकतो, त्या खताला पचवणे आणि त्यापासून मुळाचं अन्न, झाडाचं अन्न तयार करणे हे काम जीवाणूच आहे. तुमच्या घरामध्ये बेसन आहे, बेसन आहे, पीठ आहे, पाणी आहे, तेल आहे, चटणी मीठ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण स्वयंपाक करून तयार करणारी महिला नाहीये तर त्या सगळ्या गोष्टीचा काही फायदा आहे का? नाही. त्या पद्धतीने तुमच्या जमिनीमध्ये डीएपी तुम्ही एनपीके टाकलं, मायक्रोन्यूट्रिएंट टाकलेत, पुन्हा कॅल्शियम टाकलं, मॅग्नेशियम टाकलं, सगळ्या गोष्टी टाकल्या, पण तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू नाहीये. तर जीवाणू नसल्यामुळं तुम्ही किती खत टाकलं तरी उत्पन्न वाढणार नाही. आणि दुसरी गोष्ट पांढरी मुळी जर नसेल तरी सुद्धा या जीवाणूने तयार केलेलं अन्न झाडाच्या मेन मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या पांढऱ्या मुळ्या करत असतात. जर हे अन्न तयार आहे पण याला वाहक नाहीये तरी सुद्धा ते मुळापर्यंत पोहोचत नाही. आणि हे वाहन करण्याचं काम हे पांढऱ्या मुळ्या करत असतं. आणि ह्या दोन गोष्टी ज्या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी मातीचे आरोग्य बिघडलेलं असते. म्हणून ह्या दोन गोष्टीवर आपण 100% काम करत असतो. पण ह्या दोन गोष्टी वाढवायच्या कशा? जीवाणू नाही, पांढऱ्या मुळ्या नाही, हे आपण ओरडू सांगत आहे सर, पण हे वाढवायचं कसं? बघा, हे वाढवण्यासाठी एक आपण उदाहरण पाहूया की मातीमध्ये जीवाणू असतात तेव्हा काय अवस्था असते आणि मातीमध्ये जीवाणू नसतात तेव्हा काय अवस्था असते. बघा या ठिकाणी 2 प्लांट आहेत. जेव्हा जीवाणू असतात हे जे निळ्या कलर मध्ये दिसतात हे पूर्ण जीवाणू आहेत. मुळाच्या
आजूबाजूला जेव्हा जीवाणू असतात तेव्हा झाड टवटवीत असतं, निरोगी झाड असतं आणि 100% निरोगी झाड जेव्हा असतं तेव्हा त्या झाडाला फळं फुलं आपोआप लागतात. त्या झाडाची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि ते निरोगी झाड राहते. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, या ठिकाणी फंगस आहे, ते जे पिवळं पिवळं दिसते ते फंगस म्हणजे बुरशी आहे, बरोबर आहे. छोटे मोठे बॅक्टेरिया नाहीतच, नसल्यात गणती आहेत. तर या ठिकाणी हे झाड 100% आजारी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं झाड किंवा प्लॅन्ट किंवा रोपट निरोगी ठेवायचं असेल तर मातीमध्ये जीवाणूची निर्मिती करा. त्यासाठी तुम्ही जीवामृत तयार करा. मातीमध्ये जीवामृत सोडा. जीवामृताच्या 200 लिटर मध्ये लाखो करोडो जीवाणू असतात, ते जीवाणू सोडा. पण त्या अगोदर तुमची माती नीट करा. कारण जीवाणू जरी सोडलेत पण माती कडक असली तर जीवाणू वाढत नाहीत, आणि माती कडक असली की पांढऱ्या मुळ्या सुद्धा वाढत नाहीत. म्हणून तुम्हाला ह्या दोन गोष्टी, जर तुम्हाला जीवाणू जिवंत ठेवायचे असतील तर तुम्हाला आधी मातीचं आरोग्य दुरुस्त करावे लागेल. बघा, मातीचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, वेस्टेजने घेऊन आलेलं आहे ह्युमिक. बघा, हे पांढऱ्या मुळ्यांची वाढ करण्यासाठी 2 प्रकारचे ह्युमिक आपल्याकडे आहेत. एक ह्युमिक आहे जे की 100% जैविक आहे, नॅचरल स्वरूपाचं आहे, आणि 6% वाला ह्युमिक आहे. आणि यामुळं तुमच्या पांढऱ्या मुळ्या वाढतात. आणि ऍग्री ह्युमिक ग्रॅन्युअल हे काय आहे, तर आपल्या कार्बनी पदार्थ आहे, आणि कार्बनी पदार्थ हे जीवाणूचं अन्न आहे. म्हणून म्हटलं जातं की 1 ग्रॅन्युअलची बॅग तुमच्या 1 गाडी शेणखताची बराबरी करतं. त्याचं कारण काय, की हे जीवाणूचं, सूक्ष्म जीवाणूचं अन्न आहे. आणि एवढं अन्न जर सूक्ष्म जीवाणूने खाल्लं, रेडी फूड, तर किती पटीने जीवाणू वाढतील. जेव्हा आपण हे शेतामध्ये टाकतो तेव्हा लाखो प्रकारचे जीवाणू वाढतात आणि पांढऱ्यामुळे सुद्धा वाढतात. प्लस त्याच्यासोबत तुम्हाला ऍग्री 82 चा वापर करायचा आहे. ऍग्री 82 माती भुसभुशीत करतं, आणि भुसभुशीत केलेल्या मातीमध्ये ऑक्सिजन ठेवतो, त्यामुळे पांढरी मुळी वाढतं आणि जीवाणू सुद्धा वाढतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने 1 एकरला 500 रुपये खर्च करावा आणि आपली माती, हे आपल्या मातीचं आरोग्य दुरुस्त करावं. जर तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्हाला हे 100% करणं गरजेचं आहे. तुम्हाला दुसरा जगात पर्यायच नाहीये. तुम्हाला जर तुमचं आरोग्य वाढवायचं असेल, तुमच्या शेतीचं आरोग्य वाढवायचं असेल, तुमच्या खिशाचं आरोग्य वाढवायचं असेल, तर तुम्हाला या 2 प्रोडक्ट शिवाय पर्याय नाहीये. आणि मार्केटमध्ये तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुमची माती दुरुस्त करून देतो. वेस्टेज एक मात्र म्हणते की आम्ही मातीवर काम करू, तुमच्या मातीची सुपीकता आम्ही वाढवू. म्हणून तुम्हाला आमच्या सोबत येऊन हा 100% प्रकल्प राबवायचा आहे. तुम्हाला मातीचे आरोग्य दुरुस्त करायचे आहे. मित्र, ज्या दिवशी तुमच्या मातीचे आरोग्य दुरुस्त होईल त्या दिवशी तुम्ही केमिकलचा एक दाणा जरी नाही टाकला तरी तुमचं पीक डोलदार होईल. 100% 12-15 चा उतार होईल. आज बघा, आपल्या भारतामध्ये फक्त सोयाबीनचा उतार 20 पर्यंत आहे. भारताच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर 40-50 क्विंटल एकरी उत्पादन आहे सोयाबीनचे. कधी विचार केला का, तिकडे 40 क्विंटल होते, आपल्या इकडे 20 क्विंटल का होते? आणि विशेष म्हणजे 4 फुटाच्या खाली माती नाहीये, तरी सुद्धा त्यांनी 40-40चा उतार काढतात. पण त्यांच्या 4 फुटाच्या मातीमध्ये इतके जीवाणू आहेत की आपल्या 40 फुटाच्या मातीमध्ये तेवढे जीवाणू नाहीयेत. ते जीवाणूवर काम करतात. आपल्याला सुद्धा जीवाणू वाढवण्यावर काम करायचंय. आणि जीवाणू जर तुम्हाला वाढवायचे असतील तर ह्युमिक आणि ऍग्री 82 या 2 प्रोडक्टची कास धरावी लागेल. या 2 प्रोडक्टला तुम्हाला 100% वापरावं लागेल. एकूण खर्च फक्त 500 रुपये आहे. मित्र हो, बाहेर नाश्ता करायला गेलं तर 500 रुपये आपण खर्च करतो. आपली करोडो 10-20 लाख रुपये एकरची जमीन आहे, तर तुम्ही जर 500 रुपये खर्च केला तर निश्चितच तुमचे 10-20 पोते आरामात 1 एकरात वाढतात. 15 वरून तुम्ही 5 वर आलात, पण हे 500 रुपये खर्च केलेत तर तुमचे पुन्हा 15 वर जायला वेळ लागणार नाही. बघा, वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आज 100% जैविककडे वळवलं आहे शेतकऱ्यांना. आमच्याकडे जवळपास 5,000-6,000 शेतकरी जुडलेले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही 100% नॅचरल पद्धतीचे प्रोडक्ट देत आहे. बघा, चेंज युअर शॉप, चेंज युअर लाईफ. दुकान बदला आणि नशीब बदलेल. बघा, तुम्ही कुठून तरी प्रोडक्ट आणता, कुठून आणता म्हणण्यापेक्षा कृषी केंद्रावर आणता, कुठल्या कृषी केंद्रावर आणतात. पण आम्ही म्हणतो आजपासून तुम्ही तुमच्या शेतीला लागणारे प्रोडक्ट वेस्टेजच्या दुकानामधून आणा. या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रोडक्ट मिळतील, पण वेस्टेज मध्ये तुम्हाला प्रोडक्ट सोबत तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळेल.
मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जबाजारी का आहे, कारण त्याला नॉलेज नाहीये आणि मार्केटमध्ये कुणीही नॉलेज द्यायला तयार नाहीये, किंवा कुठली एखादी संस्था नाहीये की जी शेतीवर तुम्हाला मार्गदर्शन करत असेल. पण वेस्टीज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करते, शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन लोकांची मिटिंग घेऊन मार्गदर्शन करते. आणि तुम्हाला जर हे मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही वेस्टीज सोबत संलग्न व्हा, वेस्टीज सोबत या. 100% दुकान बदला. 100% दुकान बदलल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बदल होऊ शकतो. बघा, तुम्ही 100% दुकान बदलल्यामुळं काय काय होऊ शकते बघा. पहिलं, जेव्हा तुम्हाला कुणाला दुकान बदलायचं जेव्हा विचार येतो, तेव्हा तुम्हाला एक प्रश्न पडतो की सर, दुकान तर आम्ही बदलू, पण त्याचं प्राइसचं काय आणि क्वालिटीचं काय. मित्र, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक एक्स कंपनीचा हे प्रोडक्ट आहे, त्याची 1 लिटरची किंमत 1180 आहे. आणि दुसरं आपल्या कंपनीचं आहे. दोन्ही कंपन्या ब्रँडेड आहेत, नो चॅलेंज. दोन्ही IDSA मेंबर आहेत, नो चॅलेंज. पण पैशामध्ये फरक आहे. इथे 1 लिटरसाठी तुम्हाला 1180 रुपये मोजावे लागतात आणि इकडं वेस्टीजला 1 लिटरसाठी फक्त 750 रुपये मोजावे लागतात. 5 लिटरची कॅन 3600 रुपयामध्ये आहे. तुम्ही 3600 गुणिले 5 लावा, तुम्हाला हिशोब येऊन जाईल. दुसरी गोष्ट, क्वालिटी. बघा, GMP सर्टिफिकेट आहे वेस्टीजला, हलाल सर्टिफिकेट आहे, ISO सर्टिफिकेट आहे. एकूण 16 प्रकारचे सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे सर्टिफिकेट बद्दल जर कोणाला डाऊट येत असेल तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करावा, मी त्याला 16 सर्टिफिकेट पाठवून देतो. क्वालिटी जर असेल तरच सर्टिफिकेट मिळतात, नाहीतर कुठल्याही कंपनीला हलाल सारखं सर्टिफिकेट मिळत नाही. वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट वापरण्याचे काय फायदे? पहिला फायदा बघा, पहिला फायदा आहे पक्क बिल मिळतं. कृषी केंद्रावर तुम्हाला पक्क बिल मिळत नाही. मित्रांनो, पक्क बिल मिळत नाहीच नाही, पण बिलामध्ये सुद्धा 100% सांगू शकत नाही की हे पक्क बिल नेमकं ओरिजिनल प्रोडक्टच आहे का. कारण मार्केटमध्ये बरेचसे असे डुप्लिकेट प्रोडक्ट आहेत की जे सेम कंपन्याचे आहेत आणि सेम डुप्लिकेट आहेत. पण या ठिकाणी 100% जैविक प्रोडक्ट मिळतात. पण कृषी केंद्रावर तुम्हाला केमिकल युक्त प्रोडक्ट मिळतात. या ठिकाणी फिक्स भाव आहे. वेस्टीजचे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट ग्राहक होता, सभासद होता, तेव्हा तुम्हाला फिक्स भाव राहतो. तुम्ही गल्लीत जरी घेतलात तरी 495 लाच हिमिक मिळते. आणि दिल्लीत जरी घेतला, आपली कंपनी दिल्लीची आहे, दिल्लीत जरी घेतला तरी सुद्धा 495 लाच मिळते. एक लहान बाळ जरी आमच्या वेस्टीजच्या दुकानावर गेलं तरी 495 लाच मिळणार. आणि त्या एरियामधला आमदार जरी त्यांच्या त्या शॉपच्या दुकानावर गेला तरी त्याला 495 लाच मिळणार. बघा, तुम्ही कृषी केंद्रावर गेलात तर माणसा परत भाव बदलतो. पाटील आले, या बसा बसा. पाटील किती लाख रुपयाचा माल नेतात, मग पाटलाला थोडा कमी भाव लावू. दुसरा पाटील आला, आपण ते 10,000 रुपयाचाच घेऊन जातो. अरे हे काय 10,000 याला एवढाच, आपल्याला याला वेगळा भाव, याला वेगळा भाव, त्याला वेगळा भाव. पण फिक्स भाव देणारी एकमात्र कंपनी आहे वेस्टीज, जिचा कधीच भाव कुणाकडे चेंज होत नाही. मनी बॅक गॅरंटी. बघा, या ठिकाणी लिहून देते, जर प्रोडक्टचा रिझल्ट नाही आला तर पैसे वापस. कोणती कंपनी लिहून देते? आज मार्केटमध्ये लाखो कंपन्या आहेत, पण एखाद्या कंपनीच्या प्रोडक्ट वर लिहून आहे का रिझल्ट नाही आला तर पैसे वापस. कॅशबॅक गॅरंटी. बघा, तुम्हाला या ठिकाणी 5 ते 11% कॅशबॅक मिळतं, जे की कृषी केंद्रावर काहीच मिळत नाही. फ्री प्रोडक्ट तुम्हाला दर महिन्यात 4 महिने तुम्ही लगातार प्रोडक्ट खरेदी केले तर 5व्या महिन्यात फ्री प्रोडक्ट मिळतात. प्रत्येक खरेदीवर तुम्हाला 10% सुद्धा फ्री प्रोडक्ट मिळतात. 1000 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी केले की 100 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. 3000चे प्रोडक्ट खरेदी केले की 300 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. 10,000चे प्रोडक्ट खरेदी केले की 1000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात वेस्टीज मध्ये. पण कृषी केंद्रावर तुम्ही 10 लाखाचे जरी प्रोडक्ट खरेदी केले तरी एकही प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं 10% गिफ्ट मिळतं, जे तुम्ही आता बघितलेलं आहे. कन्सिस्टन्सी ऑफर पाहूया की खरंच एक प्रोडक्ट परवडतात का आपल्याला. या ठिकाणी बघा, ही दर महिन्याच्या 2 तारीख ते 12 तारखे दरम्यान ही ऑफर असते. 3000चे प्रोडक्ट लगातार तुम्ही 4 महिने खरेदी करा, 12,000 रुपयाचे प्रोडक्ट मिळतात. किमतीवर 600 गुणिले 4. जेव्हा तुम्ही 3000चे प्रोडक्ट खरेदी केले तेव्हा 3600 रुपये प्रोडक्ट मिळाले. 600 रुपयाचे एक्स्ट्रा प्रोडक्ट मिळाले, लगातार मिळतात 4 महिने. याच्यात 2400 रुपये गिफ्ट मिळते. 10% 10% गिफ्ट किती होते? 300 गुणिले 4 1200 रुपये होतात.
कॅशबॅक मध्ये तुम्हाला 150 रुपये 5 ते 11% कॅशबॅक आहे. 150 रुपये तुम्हाला कॅशबॅक मिळालं खरेदीवर. 600 रुपये हे पण झाले. फ्री प्रोडक्ट 5व्या महिन्यात तुम्हाला 3000 रुपये किमतीचे मिळतात. म्हणजे एकूण फायदा 7200. मला सांगा मित्रांनो की 12,000 रुपयाचे आपण शेतीला प्रोडक्ट आणले, जे की आपण कुठून तरी आणत होतो, दुकान चेंज केलं फक्त, तर 7,000 रुपयाचे प्रोडक्ट पुन्हा वापस मिळाले. म्हणजे 12,000 रुपये दिल्यानंतर तुम्हाला 7,000 रुपये जर वापस मिळत असतील तर 100% 50%चा बेनिफिट घ्यायला या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने तयार व्हायला पाहिजे. कारण मार्केटमध्ये 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयात विकल्या जात आहे मित्र. पण या ठिकाणी तुम्हाला 100% एकाच किमतीचे फिक्स भाव असलेले वर्ल्ड क्लास प्रोडक्ट, जगाच्या पाठीवर 9 देशात चालणारी कंपनी, हलाल सर्टिफिकेट असलेल्या कंपनीचं तुम्हाला 50% बेनिफिट आहे. 10,000च्या खरेदीवर बघा, जेव्हा तुम्ही 10,000ची खरेदी करता तेव्हा तुम्हाला पहिला फायदा काय होतो की तुम्हाला कॅशबॅक मिळतं 5 ते 11% म्हणजे 450 रुपये. हा तुमचा पहिला फायदा होतो. फ्री प्रोडक्ट मिळतात 8%. जेव्हा तुम्ही सुरुवातीला जॉईन होता तेव्हा तुम्हाला 8% 1000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. एमआरपी 1300 रुपयाचे प्रोडक्ट होतात म्हणजे 300 रुपये तो तुमचा फायदा होतो. आणि गिफ्ट मिळतं 10%, त्याने 1000 रुपयाचा फायदा होतो. टोटल जर विचार केला तर 5450 रुपये तुम्ही गुंतवले. 10,000 रुपये वन टाइम आणि 5,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट ऑन दी स्पॉट फायदा होतो. आपण जून मध्ये प्रत्येक शेतकरी खत घेत असतो 20-20, 25-25, 30-30 हजाराचं. पण कधी 20,000 रुपये दिल्यावर त्यातले 10,000 रुपये वापस आले असं कधी होते का हो? पण या ठिकाणी तुम्हाला कंपनी 50% प्रोडक्ट वापस करते. प्रोडक्टच्या माध्यमातून, कॅशबॅकच्या माध्यमातून, गिफ्टच्या माध्यमातून 50% रक्कम कंपनी वापस करते. पण या ठिकाणी होतं काय की कंपनी 50% कशी काय वापस देते हो, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडतो. त्याचं उत्तर बघा काय आहे मित्रांनो. या ठिकाणी एक कंपनी आहे जे की फर्टिलायझर तयार करते. 40 रुपयाला बनलेली वस्तू त्या ग्राहकापर्यंत येईपर्यंत 100 रुपयाला होते. म्हणजे 400 रुपयाचं खताचं पोतं शेतकऱ्यापर्यंत जाईपर्यंत 1000 रुपये झालं असं पकडूया आपण. आता बघा, हा शेतकरी कोणाकडे जातो? दुकानदाराकडे म्हणजे रिटेलकडे. रिटेल जातो होलसेलरकडे, होलसेलर जातो स्टॉकिस्टकडे, स्टॉकिस्ट डिस्ट्रीब्युटरकडे जातो आणि डिस्ट्रीब्युटर सीआरने एजंटकडे जातो. मित्र, हे सगळे जे मधले दलाल बसलेले आहेत हे काय फुकट काम करायला बसलेले नाहीये. त्यांना प्रत्येकाला नफा कमवायचा असतो. म्हणून प्रत्येक जण 5%, 10% रक्कम स्वतःच्या खिशामध्ये ठेवतो, जी रक्कम या शेतकऱ्यांच्या खिशामधून आपण काढलेली आहे. हा झाला आपला ट्रॅडिशनल. आणि याच्या व्यतिरिक्त ऍड आणि ट्रान्सपोर्ट ह्या दोन गोष्टी सुद्धा आहेत. बघा, धनुकाची ऍड अमिताभ बच्चन करतो, तो काही फुकटमध्ये ऍड करत नसेल, बरोबर आहे. तो सुद्धा पैशासाठीच काम करतोय. मित्र हो, आज जर विचार केला तर ही 60% रक्कम, ही जी आपली 60% रक्कम आहे, ही 60% रक्कम शेतकऱ्याच्या खिशातून उपटली जाते आणि या सगळ्यांना वाटली जाते. मग या सगळ्यांची घरदार श्रीमंत आहेत, पण शेतकरी हा घरावर पत्र सुद्धा टाकू शकत नाही नवीन. त्याचं कारण काय की हे सर्व पैसा हा शेतकऱ्यांच्या खिशातून उपटला जातो किंवा उचलला जातो. त्यानंतर बघा, मार्केटचं काहीतरी स्वरूप बदलत चाललेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की फ्लिपकार्ट, त्यानंतर अमेझॉन, या सगळ्या ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यावर सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट मिळतात, जे की तुम्हाला आपल्या मार्केटमध्ये जे भेटत आहेत, जे तुमच्या दुकानावर भेटत आहेत, जे तुमच्या कृषी केंद्रावर भेटत आहेत, हेच प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावर सुद्धा भेटत आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट काय करतो, जर एखादी वस्तू 100 रुपयाला ग्राहकाला मिळत असेल ती 80 रुपयाला द्यायला देतो. म्हणून ग्राहकाचा थोडासा कल वळाला आहे, तो डायरेक्ट गेला आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट. पण मित्रो, वेस्टेजने काय केलं की 80% नाही तर तब्बल 50% शेतकऱ्यांचा फायदा करून दिलेला आहे. म्हणून सर्व शेतकरी वेस्टेजकडे वळत आहेत. म्हणून आज वेस्टेजचा डिस्ट्रीब्युटर बेस म्हणजे शेतकऱ्यांचा बेस हा 2.5 करोडचा आहे. 2.5 करोड सुद्धा या ठिकाणी कंपनी देते. कंपनी म्हणते की जर प्रोडक्ट जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर पैसे वापस केले जातील. बघा, वेस्टेज ऍग्री प्रोडक्ट बद्दल आपण जे सेंद्रिय प्रोडक्ट आहेत त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करूया की आपले कोणकोणते प्रोडक्ट आहेत. फक्त 20 मिनिटांमध्ये आपण एक प्रोडक्ट संपवणार आहे. हे या ठिकाणी आपले 8 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. बघूया एक एक प्रोडक्ट. पहिला प्रोडक्ट आहे आपल्या वेस्टेज प्रोडक्टचे
जे विभाजन आहे हे 3 वर्गात विभाजन केलेलं आहे. पहिलं आहे ऍक्टिव्हेटर, जे की ऍग्री 82 आहे. झाडाचे संरक्षण मध्ये फक्त एकच प्रोडक्ट येतो, तो म्हणजे ऍग्री प्रोटेक्ट. आणि पोषण मध्ये आपले जवळपास 6 प्रोडक्ट आहेत. एकूण 8 प्रोडक्ट आपल्या वेस्टीज कंपनी बनवतं. एकाच आपण थोडक्यात माहिती बघूया. पहिलं आहे ऍग्री 82. हे नॉन आयोनिक आयन आहे. हे औषध सोबत वापरू शकतो आपण, केमिकल असो किंवा जैविक असो. माती उपचारामध्ये वापरू शकतो, खतासोबत वापरू शकतो आणि तणनाशकासोबत सुद्धा वापरू शकतो. बघा आपण याला औषधासोबत कसं वापरायचं. औषधासोबत जेव्हा तुम्ही वापरताय ऍक्टिव्हेटरचं काम करतं, म्हणजे औषधाला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतं. स्प्रेडर म्हणजे पूर्ण पानावर त्या औषधाला पसरवण्याचं काम करतं. बुस्टर म्हणजे त्यांचा म्हणजे स्पीड वाढवण्याचं किंवा त्याचा केमिकलचं थोडंसं पॉवर वाढवण्याचं काम करतं. वेटर म्हणजे त्या खताला जमिनीमध्ये पाण्यासोबत वाहून नेण्याचं काम करतं, पानाबरोबर त्या पूर्ण नसामध्ये नेऊन घालण्याचं काम करतं आणि मिक्स करण्याचं काम सुद्धा करतं. म्हणजे औषधी सोबत जेव्हा तुम्ही हे वापरता, हे 5 कामं ते करतं. आता दुसरा फायदा आहे मातीसोबत. माती उपचारामध्ये जेव्हा तुम्ही वेस्टीजचं ऍग्री 82 वापरता, तेव्हा पहिला फायदा काय बघा. जेव्हा आपण विचार करतो की माती हे ऋणभार आहे आणि खत हे धनभार आहे. धन आणि ऋण जेव्हा एकत्र येतात तेव्हा माती कडक बनते. आणि माती कडक बनली की मित्र हो, पहिला लॉस काय होतो, तो म्हणजे जीवाणू. मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं आहे की जीवाणूचा लॉस झाला की मातीचं आरोग्य बिघडते आणि मातीचं आरोग्य बिघडलं की पांढरी मुळी सुद्धा लॉस होतो. जीवाणू आणि पांढरी मुळी लॉस होत आहे खताचा अतिरिक्त वापर केल्यामुळं, आणि याचमुळं आपल्या मातीचं आरोग्य बिघडलेलं आहे. जे की आपण पहिले पाहिलेलं आहे की मातीचं आरोग्य बिघडल्यामुळे काय व्हायला, आपलं उत्पन्न कमी होत आहे. मग आता याला उपाय काय मित्र. जेव्हा आपण ऍग्री 82 वापरतो तेव्हा माती ही ऋणच असते, पण हे खत जे धन असते त्याला ऋण करते. म्हणजे खताला न्यूट्रल करण्याचं काम आपलं ऍग्री 82 करत असतं. आणि हे ऍग्री 82 जेव्हा खताला न्यूट्रल करतं, ऋण एकत्र येत नाही. परिणाम असा होतो की माती भुसभुशीत होते. आणि जेव्हा माती भुसभुशीत होते तेव्हा पहिलं मातीमधलं जीवाणू हे वाढतात, कारण जीवाणूला ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे जीवाणू मरत असतात जेव्हा माती कडक होते. पण जेव्हा माती भुसभुशीत होते तेव्हा मातीमध्ये ऑक्सिजन खेळला जातो, आणि मातीमध्ये ऑक्सिजन खेळल्यामुळं जमिनीमधले जीवाणू हे जिवंत राहतात आणि त्यांच्यामध्ये फलन होते. आणि एकाचे लाखो जीवाणू, लाखोचे 10 लाख 20 लाख असे जीवाणू वाढत जातात. आणि जेव्हा मातीमध्ये ऑक्सिजन खेळला जातो तेव्हा माती भुसभुशीत होते आणि त्या ठिकाणी पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते. मित्र, पांढरी मुळी आणि जीवाणू ह्या 2 गोष्टी वाढण्यासाठी आपलं ऍग्री 82 काम करत असतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं किमान दर एकरला 200 ml तरी ऍग्री 82 वापरायला पाहिजे. बघा, मातीमध्ये वापरण्याचा दुसरा फायदा काय आहे. जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी साचतं, तो पाणी आटत नाही, अशा वेळेस तुम्ही जर ऍग्री 82 टाकलं तर 100% जमिनीतलं पाणी आटून जातं. बघा, जेव्हा तुम्ही फ्लड पाण्याने पाणी देता किंवा दांडाने पाणी देता तेव्हा 7 इंचच पाणी जमिनीमध्ये घुसतं, कारण जमीन एवढी कडक झालेली आहे की पाणी सुद्धा मधामध्ये घुसत नाहीये. पण जेव्हा तुम्ही ऍग्री 82चा वापर करता तेव्हा 16 इंच ते 18 इंचापर्यंत पाणी खोल जातं. परिणाम काय होतो की हे जे झाड आहे, या झाडाची जी मुळं आहेत ते खूप खोलवर गेलेली असतात. जसं संत्र्याचं झाड घ्या, आंब्याचं झाड घ्या, किंवा आपल्या पराठीच्या मुळ्या घ्या, तुरीच्या मुळ्या घ्या, ह्या खूप खोल 10-10, 5-5 फूट मुळ्या खोल जातात. आपलं 7 इंचापर्यंत जर मुळी पाणी वर असेल, 10 इंच जर मुळी असेल तर जमिनीमध्ये जे खालचं पाणी आहे ते त्या मुळाला पोहोचत नाही. आणि या पाण्याबरोबर अन्नद्रव्य सुद्धा जमीन जात असतात, ते अन्नद्रव्य सुद्धा खाली जात नाही, वरच्या भागात राहतात. म्हणून आपण खत टाकला तरी त्याचा परिणाम मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही ऍग्री 82 मातीमध्ये वापरता तेव्हा 16 इंचापर्यंत तुम्हाला हे खत जमिनीमध्ये घेऊन जातं, आणि 16 इंचापर्यंत जमिनीमध्ये खत आणि पाणी गेल्यानंतर या मुळ्यांना पोषण मिळतं, म्हणून झाडाची वाढ चांगली होते. आम्ही वेगळं काही करत नाही, आम्ही उत्पादन वाढवण्याचं वेगळं काही करत नाही, फक्त आम्ही जमिनीवर काम करतो. म्हणून आज आमच्याकडे जे बी शेतकरी आहेत ते 100% उत्पादनामध्ये खुश होतात, 100% त्याच्या उत्पादनात वाढ होते, कारण आम्ही जमिनीवर काम करतो. बघा, मातीसोबत तुम्हाला 200 मिली ते 250 मिली एका एकरला सोडायचंय. 200 ml ते 250 ml चा खर्च फक्त 200 ते 250 रुपये, म्हणजे प्रति एकर खर्च 200 ते 250 रुपये. नाश्ता करायला गेलो तर आपण 200 रुपयाचा नाश्ता करतो, गुपचूप खायला गेलो तर 200 रुपयाचे गुपचूप आपण खातो मित्र हो. पण या ठिकाणी जर मातीचं आरोग्य 200 रुपयात दुरुस्त होत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 200 रुपये स्वतःच्या मातीसाठी, मावळीसाठी खर्च करायला पाहिजे. बघा, खतासोबत जेव्हा तुम्ही ऍग्री 82चा वापर करता
तेव्हा काय फायदा होतो बघा. पहिला फायदा बघा, खत लवकर विरघळते. जे खत तुम्हाला 28 ते 45 दिवस लागतात ते खत तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये पूर्णतः विरघळून जाते. म्हणून खतासोबत एका डीएपीच्या बॅगला 100 ml तुम्हाला 100 ते 150 ml त्या खताला लावून खत तुम्हाला पेरायचे आहे. जमिनीवर जेव्हा तुम्ही खत पाण्यासोबत वाहून जातात, जर तुम्ही ऍग्रिएटिव्ह लावला असेल तर ते पाण्यासोबत न वाहता पाण्यासोबत मिक्स होऊन ते जमिनीमध्ये मिक्स होतात. युरिया खताला जर तुम्ही लावलं तर हवेत उडण्याचे जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होतं आणि उष्णतेनं अकार्यक्षम होणे, जे खत अकार्यक्षम होतात ते सुद्धा ऍग्रिएटिव्ह मुळे रोखल्या जातात. खत वाया जात नाही आणि खताची कार्यक्षमता वाढते. म्हणून प्रत्येक डीएपीच्या कुठल्याही बॅग असो, 50 किलोच्या कुठल्याही बॅग सोबत तुम्ही 100 ते 150 ml ऍग्रिएटिव्ह वापरायला पाहिजे. बघा, तणनाशकासोबत त्याचा काय फायदा होतो बघा. तणनाशकासोबत जेव्हा तुम्ही ऍग्रिएटिव्ह वापरता तेव्हा काय होतं, तणनाशक जमिनीमध्ये 12 इंच खोल नेते आणि त्यामुळे काय होतं की 12 इंचाच्या खाली असलेलं तणबी, जे की पहिले 6 ते 7 इंच आपलं तणनाशक खोल जात असल्यामुळं वरच्या भागातलं तण मरतं आणि खालच्या भागातलं तण पुन्हा वर येतं. म्हणून तणनाशक फवारून सुद्धा रिझल्ट येत नाही, तणनाशक फवारून सुद्धा पुन्हा तण वाढतं. पण जेव्हा तुम्ही ऍग्रिएटिव्ह वापरता तणनाशकासोबत तर ऍग्रिएटिव्ह काय करतं, या तणनाशकाला 16 इंच 17 इंच खोल घेऊन जातं. तर ते 12 ते 16 इंचामध्ये जेवढे बी तणनाशकाचे बी आहेत त्याला नष्ट करण्याचं काम करतं. त्यानंतर तणनाशकाला तणावर चिटकून ठेवतं. बरंचसं तण ओढलं असतं, त्याच्या पानावर तणनाशक चिटकून राहिलं तर 100% तणनाशकाचं परिपूर्ण कार्य होऊन ते झाड नष्ट होतं, तण नष्ट होतं. तणनाशकामध्ये तुम्हाला 15 मिली प्रतिपंप वापरायचे. ह्युमिक, आता बघा दुसरा प्रोडक्ट आहे आपला ह्युमिक. बघा, हे ह्युमिक हे ह्युमस पासून बनलेलं आहे. जमिनीच्या वरच्या भागात जे आपले पालापाचोळा कुजतो त्यापासून ह्युमस बनतं आणि ह्युमस पासून ह्युमिक बनतं. शेणखतात जास्त प्रमाणात ह्युमस असतो म्हणून त्यामध्ये ह्युमिकचं प्रमाण जास्त आहे. काही वृक्ष असतात जे जिवंत असतात त्यांच्या पासून सुद्धा ते कुजवून बनवलं असतं, उत्तेजक म्हणून काम करतं. विविध प्रकारच्या जैविक पदार्थापासून ह्युमिक तयार केलं जातं आणि हे 100% वेगवेगळ्या जैविक पदार्थापासून बनवलेलं 100% जैविक प्रोडक्ट आहे. त्याचं नाव आहे ह्युमिक. बघा, मार्केटमध्ये ह्युमिक मध्ये फक्त ह्युमिकच भेटतं, पण आपल्या ह्युमिक मध्ये फॉल्विक ऍसिड, ह्युमिक ऍसिड आणि ह्युमस हे 3 घटक आपल्या ह्युमिक मध्ये पाहायला भेटतात. यामध्ये ह्युमस मध्ये कार्बन असते, जे की शेणखतामध्ये असते. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे तुम्हाला हवेमध्ये सुद्धा मिळतात आणि याच्यामध्ये सुद्धा आहेत. पण प्रश्न पडतो की मार्केटमध्ये ह्युमिक आणि वेस्टेज मधलं ह्युमिक काय फरक आहे. मार्केटमध्ये तुम्हाला 6% वालं 98% वालं ह्युमिक भेटतं आणि आपलं वेस्टेज फक्त 6% वालं ह्युमिक देतं. मग तुम्हाला बघा, या ठिकाणी जवळपास 92% प्रमाण कमी वाटतं. पण मित्रहो, मार्केटमधलं ह्युमिक आणि आपलं ह्युमिक काय फरक आहे. मार्केटमधलं ह्युमिक जर तुम्ही आणलं 500 ml 400 रुपयात मिळतं, म्हणजे 1000 रुपये लिटर. आणि कंपनी सांगतात की एका एकरला 1 लिटर ह्युमिक सोडून द्या. पण मित्रहो, आपलं 6% वालं ह्युमिक 495 रुपयामध्ये म्हणजे 500 रुपयामध्ये आपल्याला अर्धा लिटर भेटतं. पण वापरायचा जर विचार केला तर 250 ml वापरायचं, म्हणजे फक्त 250 रुपयामध्ये एकरचा खर्च आहे आणि इकडे 900 रुपये लागायले. दिसायला तुम्हाला हे महाग वाटतं, 500 रुपयात अर्धा लिटर यायलं, इकडं तर 500 रुपयात 1 लिटर यायलं. पण मित्र हो, नुसतं काळं पाणी आपल्या जमिनीला पाजण्यापेक्षा ओरिजिनल अमृत पाजा, तेव्हा ती जिवंत राहील. नाही तर एक दिवस तीही मरेल आणि आपल्यालाही मरावं लागेल. जर अन्नच पिकलं नाही, जमीन नापीक झाल्या तर खायचं काय. पैसा खाऊन आपण जगू शकतो? बिलकुलच नाही. त्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आपल्याला जैविक प्रोडक्टकडे वळणंही वळण आहे. बघा, ह्युमिकचा वापर कसा करायचा आहे. बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला 5 मिली 1 किलो बीजाला डायरेक्ट लावायचंय आणि रोपा असतील तर 1 मिली 1 लिटर मध्ये टाकून 10 लिटर पाणी असेल तर 10 ml त्यामध्ये ह्युमिक टाका, त्यामध्ये रोपं बुडवा आणि लागवड करा. फवारणीमध्ये तुम्हाला 30 मिली 15 लिटर पंपाशी वापरायचंय. 2 वेळा फवारणी करा. रोप लहान असताना ह्युमिक वापरायचंय. फुलं फळं यायच्या आधी सुद्धा तुम्हाला ह्युमिकचा वापर करायचा आहे. ड्रीप मध्ये बघा 200 ते 250 मिली प्रति एकर तुम्हाला ह्युमिक सोडायचंय. ह्युमिकची डीपी 495 आहे 500 ml ची.
म्हणजे 2 एकरचा खर्च 500 रुपये, 1 एकरचा खर्च 250 रुपये आहे. आणि ह्युमिक वापरल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची भरपूर प्रमाणात वाढ होते. तिसरा प्रोडक्ट आहे आपला ऍग्रीमॉस. ऍग्रीमॉस एक ओरिजिनल अमिनो ऍसिड आहे. हे अमिनो ऍसिड जे आहे हे प्रजनन क्षमता वाढवते, हार्मोन बॅलन्स करते. म्हणून प्रजनन काळामध्ये म्हणजे फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये, फुलं लागायला लागले की, फळ लागायला लागले की, म्हणजे गर्भावस्थेमध्ये वापरण्याचा हा प्रोडक्ट आहे. झाडाची जी गर्भावस्था असते त्या अवस्थेमध्ये तुम्ही हे वापरू शकता. आता ऍग्रीमॉस कधी वापरायचं? पहिलं म्हणजे फुलं येत नाहीत तेव्हा ऍग्रीमॉस वापरायचे. बऱ्याच वेळेस आपण बघतो हरभरा असो, सोयाबीन असो, याला फुलं येत नाहीत, अशा अवस्थेमध्ये तुम्ही हे वापरायचे. यावर्षी बऱ्याचशा उन्हाळी सोयाबीन काही लोकांनी टाकल्यात, त्यांना आणखी फुलं आलेली नाहीत. आणि ज्यांनी आपले ऍग्रीमॉस वापरलेलं आहे त्यांना हे फुलं आलेले आहेत. फुलांचं रूपांतर फळात होत नाही तेव्हा तुम्ही ऍग्रीमॉस वापरू शकता. फुलं यायला लागले पण झाडाला राहत नाहीत तेव्हा तुम्ही ऍग्रीमॉस वापरू शकता. फुलं आले पण फळात रूपांतर होत नाही तेव्हा तुम्ही ऍग्रीमॉस वापरू शकता. आणि फळ बनले पण क्वालिटी नाही तेव्हा सुद्धा तुम्ही ऍग्रीमॉस वापरू शकता. फळ घेऊन जात आहे तेव्हा तुम्ही ऍग्रीमॉस वापरू शकता. बघा ऍग्रीमॉस वापरण्याचा काय फायदा आहे? पहिला फायदा आहे ऍग्रीमॉसमुळे क्वालिटी मिळते, क्वांटिटी मिळते, वजन वाढते, साईज वाढते, आकृती वाढते आणि कलर सुद्धा वाढते. आता फवारणीच्या वेळा कशा आहेत बघा. टोमॅटो असेल तर दर 20 दिवसाला तुम्ही जर टोमॅटो मध्ये जर ऍग्रीमॉस वापरलं आणि कापसामध्ये सुद्धा दर 15-15 दिवसाला वापरलं तर टोमॅटो मध्ये 4000 कॅरेट सुद्धा आम्ही काढलेले आहेत. आणि कापसामध्ये 31 क्विंटल कापूस आम्ही एका एकर मध्ये काढलेला आहे जयपूर इथे. आणि आमच्या नागेश काळे सर जे की कहाकडचे आहेत त्यांनी सुद्धा यावर्षी 30 क्विंटल कापूस काढलेला आहे. आणि त्यांची आता जी फरदड आहे, फरदडला त्यांनी 15 क्विंटल कापूस फरदडला काढलेला आहे. म्हणजे सेकंड आपण जेव्हा कापसामध्ये सेकंड पीक घेतो म्हणजे फरदड म्हणतो आपण त्याला, कोणी उन्हाळी कापूस म्हणते, तर या उन्हाळी कापसामध्ये सुद्धा त्यांनी 15 क्विंटल कापूस काढलेला आहे जो की आज त्यांच्या घरी आता सुद्धा आहे. आणि आलू आणि हळद जे की जमिनीतले पीक आहेत हे फळ लागायला सुरुवात झाली की तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपला नॅनोटेक. ऍग्री नॅनोटेक हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि 16 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाला लागतात. आणि यामध्ये जवळपास 9 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. मार्केटमध्ये तुम्ही जेवढे बी सूक्ष्म अन्नद्रव्याचे जेवढे बी प्रोडक्ट आहेत त्यामध्ये फक्त 7 ते 6 किंवा 7 किंवा 6च तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात. पण वेस्टीज ही एकमेव अशी कंपनी आहे की तिने 9 सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्र एका प्रोडक्ट मध्ये टाकली. आणि दुसरी म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे हे चिलेटेड फॉर्म मध्ये कोटिंग मध्ये आहे. आणि कोटिंग मध्ये असल्यामुळे काय होतं की सूक्ष्म अन्न जास्त वेळ जमिनीत राहतात, ओल्या व सुकलेल्या जमिनीत जास्त वेळ सूक्ष्म अन्नद्रव्य टिकून राहतात. आणि झाडाच्या पाण्यावरही जास्त वेळ सूक्ष्म अन्नद्रव्य टिकून राहतं. आणि जमिनीचा पीएच कसाही असो, जमीन दलदली असो, कोरडी असो किंवा चिबडीची असो, तरी सुद्धा याचा परिणाम होत नाही, कारण याला पूर्ण कोटिंग लावलेली आहे. बऱ्याच वेळेस काही ठिकाणी चुनखडी जमीन असते त्या ठिकाणी हळदीसारखे केळीसारखे पिकं येत नाहीत. पण आज रोजी माझ्याकडे 8 एकर हळद अशी आहे की जे 100% चुनखडी रानामध्ये आहे, ती एक्सपोर्ट केलेली आहे. त्यामुळं चुनखडी जमिनीत सुद्धा आपल्याला या कोटिंगमुळं खूप मोठा फायदा होतो. आणि चिलेटेड असल्यामुळे ही पूर्ण सूक्ष्मद्रव्याची कोटिंग असल्यामुळं, या सूक्ष्म अन्नद्रव्याला कोटिंग असल्यामुळं याला फक्त मुळ्या आणि जीवाणू ही दोनच गोष्टी वहन करू शकतात, फोडू शकतात. त्यामुळे हे 100% वाया न जाणारं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. बघा बायोफंगिसाइड. नेक्स्ट प्रोडक्ट आपला जैविक बुरशीनाशक, जे की बिमारी यायच्या अगोदर आणि बिमारी आल्यावर 2 वेळा वापरायचे. बीज प्रक्रिया करताना तुम्हाला अर्धा ग्राम एका किलोला वापरायचे. पहिली फवारणी 20 ते 30 ग्राम प्रतिपंप घ्यायची आहे आणि दुसरी फवारणी 10 दिवसानंतर पुन्हा 20 ते 30 ग्राम घ्यायची बिमारी यायच्या अगोदर. बिमारी आल्यावर पहिली फवारणी 30 ते 40 ग्राम प्रतिपंप घ्यायची आणि दुसरी फवारणी लगेच 10 दिवसानं 30 ते 40 ग्राम घ्यायची. आता हे जैविक बुरशीनाशक आहे. हे काम कसं करतं की बुरशी आली खाऊन टाकतं, जसं ट्रायकोडर्मा वगैरे जशी काम करतात त्याच पद्धतीचे एक जैविक बुरशी, ही बुरशी आल्यानंतर बुरशीला खाऊन टाकतो. बघा ऍग्रीगोल्ड. नेक्स्ट प्रोडक्ट आपला ऍग्रीगोल्ड. त्याचं नावच गोल्ड आहे. हे वनस्पती अवशेषापासून बनलेलं आहे आणि झाडामधील एन्झाईम व हार्मोन बॅलन्स करणं हे याचं प्रमुख काम आहे. बऱ्याच वेळेस असं होतं
की झाड अन्नद्रव्याची कमतरता, पाण्याची कमतरता जर पडली तर झाड हे ट्रेसिंग मध्ये येतं, ट्रेस मध्ये येतं आणि ते वाढ थांबते, फळाचं रूपांतर फळात होणं थांबतं. अशा वेळेस जर तुम्ही ऍग्रीगोल्ड मारलं तर ते हार्मोन बॅलन्स करतं, त्यामुळे झाडाची चांगली वाढ होते आणि नैसर्गिक व्हिटॅमिन आहे, अमायनो ऍसिड याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. आणि दुसरी गोष्ट, एक दुसरं काम असं करतं, झाडाच्या फांद्या आणि फुटवे वाढवण्याचं, फोडण्याचं काम ऍग्रीगोल्ड करत असतं. ऍग्रीगोल्डचे फायदे काय आहेत? ऍग्रीगोल्ड झाडाची पचनक्रिया सुरळीत करते, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली करते, त्यानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे, स्ट्रेसमुळे ते झाड थांबलेलं असते, वाढ थांबलेली असते, ती वाढ थांबवण्याचं, ती वाढ करण्याचं काम ऍग्रीगोल्ड करत असतं. त्यानंतर मुळांचा विकास करणे, शाखांचा विकास करणे, झाडाचं पोषण तत्वाची ग्रहण करण्याची क्षमता वाढवणे, अंकुरण क्षमता वाढवणे आणि जलहानी म्हणजे जे पाण्यामुळे जे काही पिकं कमी होतात किंवा उत्पन्न कमी होते ते सुद्धा रोखण्याचं काम करते. ह्युमिक ग्रॅन्युअल बघा, ह्युमिक ग्रॅन्युअल मध्ये 15% बायोसबस्टन्स आहे, जमीन भुसभुशीत करते, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते आणि जीवाणूचे खाद्य आहे. या ठिकाणी बघा 600 रुपये किंमत आहे, 400 रुपयाच्या शेणखताची खताची बराबरी आपलं ह्युमिक ग्रॅन्युअल करत असतं. आणि मित्र, शेवटचा जो सगळ्यात शेतकऱ्यांच्या आवडीचा म्हणजे प्रोडक्ट म्हणजे ॲक्वा जेल. बघा, ऑर्गॅनिक सुपर अब्झॉर्बेंट पॉलिमर हा घटक यामध्ये आहे, वजनाच्या 500 पट पाणी धरून ठेवतं, क्षमता याच्यामध्ये आहे आणि 50% बघा, शेतकऱ्यासमोर काही संकट आहेत. पहिलं संकट आहे पाणी संकट, दुसरं आहे मातीची झीज आणि पोषण तत्वाचा नाश. या तिन्ही संकटावर मात करण्यासाठी आपल्याकडे ॲक्वा जेल हा प्रोडक्ट आहे. जेव्हा जल संकटामध्ये विचार केला आपण तर कमी पाणी आणि जास्त पाणी हे दोन महत्त्वाचे संकट आहेत. काही लोकांना जास्त पाण्याचा त्रास आहे आणि काही लोकांना कमी पाण्याचा त्रास आहे, म्हणजे काही लोकांना पाणी कमी आहे. जर कमी पाणी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हे काम करतं आणि जास्त पाणी असेल, पुराचं पाणी, जास्त चिंबडी जमीन, दलदली जमीन अशा ठिकाणी सुद्धा याचा उपयोग केला जातो. बघा, मातीमध्ये पडलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता ॲक्वाजेल मध्ये आहे, त्यामुळे माती नेहमी ओलसर राहते. मातीमधील पाणी मुळात सगळं उपलब्ध करून देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुरमाड जमिनीमध्ये पाण्याचा ताण पडला तरी पिकं जोमाने येतात. माती झीज होत नाही, कारण आपण बघा माती झीज कशामुळे होते? वाऱ्यामुळे माती वाहून जाते, कडक ऊन तपलं माती झीज होते आणि वाहणारे पाणी यामुळे सुद्धा मातीची झीज होते. पण जेव्हा तुम्ही ॲक्वाजेल वापरता तेव्हा मातीची झीज होऊ देत नाही, माती वाहून जाऊ देत नाही, त्यानंतर मातीचं वहन सुद्धा रोखते. त्यानंतर हे जे खत आहे, जेव्हा तुम्ही या मुळापाशी बघा, हे सगळे मुळापाशी असलेले सगळे आपले खत आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. पण जेव्हा तुम्ही यावर पाणी टाकता किंवा पाणी सोडता तेव्हा हे सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीमध्ये पाण्यासोबत वाहून जातात. पण जेव्हा तुम्ही ॲक्वा जेलचा वापर करता तेव्हा हे सगळेच्या सगळे सूक्ष्म अन्नद्रव्ये या झाडाच्या मुळापाशी रोखून धरण्याचं काम ॲक्वा जेल करत असतं. म्हणून ॲक्वा जेल अन्नद्रव्याची बचत करते, जमिनीमध्ये टाकले अन्नद्रव्य धरून ठेवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीमध्ये टाकलेले अन्नद्रव्य झाडाला गरजेनुसार देत राहते आणि ते झाड सुद्धा घेते. जमिनीमध्ये टाकले अन्नद्रव्य वाया जात नाही, म्हणून योग्य पोषण सुद्धा आपल्याला मिळते आणि या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होतो. बघा, ॲक्वाजेलचा वापर कसा करायचा बघा. पीक लागवडीच्या आधी ॲक्वाजेल तुम्ही जमिनीवर फेकून देऊ शकता, कुठल्याही खतासोबत तुम्ही त्याला वापरू शकता. पीक लागवडीनंतर ॲक्वाजेल तुम्ही वापरता येते खतासोबत जेव्हा तुम्ही सेकंड डोस देता, आणि एका सीझन मध्ये एक वेळेस तुम्हाला ॲक्वाजेल वापरायचंय आणि कुठल्याही ओल्या पदार्थासोबत ॲक्वाजेल वापरायचं नाही. बघा, ॲक्वाजेल जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्हाला 50% पाण्याची बचत करते आणि 40% खताची बचत करते. म्हणून ॲक्वाजेल एका एकरसाठी 1 किंवा 2 किलो तुम्हाला वापरायचं आहे, ज्याची डीपी 1650 आणि एमआरपी 1850 रुपये. बघा, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर आम्ही आता हे प्रोडक्ट कुठे मिळतील? तर मित्रांनो, या प्रोडक्ट मिळण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि वारसदाराचे नाव, ह्या 4-5 गोष्टी ज्या व्यक्तीने तुम्हाला ही लिंक पाठवलेली आहे त्या झूमची, या झूमच्या लिंक ज्या व्यक्तीने तुम्हाला पाठवली आहे त्या व्यक्तीला तुम्ही हे पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट पाठवा आणि तुम्ही वेस्टीचे सभासद व्हा, जेणेकरून तुम्हाला 100% मार्गदर्शन मिळेल, 100% जैविक प्रोडक्ट वापरायला मिळतील आणि 100% तुमच्या खिशाचा आणि तुमच्या शेतीचा 100% फायदा होईल. सो थँक्यू, विश यू वेल.